नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। त्यामध्ये आता पटकन आता तारा ही ऐश्वर्याला बोलवायला जाताच आता ऐश्वर्या ही लगबगीने तिथे येते। समोर आता चंद्रकांतराव आणि शिवानीला बघून ऐश्वर्या थोडी डचकलेलीच असते। ऐश्वर्या येताच आता शिवानी म्हणते की ऐश्वर्या, मी तुला सांगितलं होतं ना मी इथे येते म्हणून। तर ऐश्वर्या म्हणते की हो। तेव्हा आता शिवानी म्हणते की आणि कशासाठी येते ते सुद्धा सांगितलंय ना। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बाबा येला ना आपल्या सगळ्यांची माफी मागायची। ते ऐकून आता चंद्रकांतराव म्हणतात, ऐश्वर्या हे मग तू आम्हाला का नाही सांगितलं? तू मुद्दाम लपून ठेवलंस का? सांगायचं नव्हतं तुला? ऐश्वर्या म्हणते की मी विसरलेही नाही आणि मुद्दामही केलं नाही। येणे मला खूप रात्री फोन केला होता डॅड। आणि ऐश्वर्या म्हणते की मला कुठे माहीत होतं की लगेच उठून ही आज सकाळी आपल्या घरी येणार आहे म्हणून। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी नीलला सुद्धा सांगितलं होतं, तेव्हा मला का जाब विचारता? चंद्रकांतराव म्हणतात की तू घरची आहे म्हणून तुला सांगतोय। ज्या बाहेरच्या व्यक्तीला आपण आश्रय दिला, प्रेम दिलं, घरात राहायला जागा दिली आणि एक मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपून ठेवून तिने आपला विश्वासघात केल्याचे चंद्रकांतराव आता सगळ्यांना सांगतात। ऐश्वर्या म्हणते की डॅड, जर आपण तिला आता आपलं मानलंय तर ती परकी कुठे आहे? तेवढ्यात आता तावातावाने शिवानीकडे बघत आता तिलोत्तमा तिथे येते आणि तिलोत्तमा आता शिवानी समोर येताच शिवानी आता डचकते। शिवानीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की ती शिवानी, या घराने तुला कधीच परक मानलं नाही। तिलोत्तमा ते म्हणताच आता शिवानी खुश होते, पण त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की पण तुझी ना ती लायकीच नाहीये। आणि तिलोत्तमा म्हणते की तू आमची काय कुणाचीच होऊ शकणार नाहीये। आणि इकडे आता देवा हा सावलीला घेऊन तो ड्रायव्हर जिथे राहतो त्या ठिकाणावर आलेला असतो, पण त्याच्या घराला आता लॉक असतं। तर इकडे आता पटकन बबलू हा सारंगकडे येतो आणि म्हणतो की सारंग दादा, अरे आपल्या घरी ती शिवानी आली। सारंग म्हणतो की आता ती कशाला आली? तेव्हा आता बबलू म्हणतो की तिला आपल्या सगळ्यांची माफी मागायची। सारंग म्हणतो तिची हिंमत कशी झाली इथे येण्याची? तर बबलू म्हणतो की गिफ्ट घेऊन आली ती। आणि त्यानंतर तेवढ्यात इकडे आता देवाला फोन येतो आणि देवाला फोन येताच आता देवा त्या माणसाला म्हणतो की तुझ्याकडे आता फक्त 1.5 मिनिटे आहे, मला लोकेशन मिळालंच पाहिजे। तर लगेच आता देवा फोन ठेवता सावली म्हणते काय झालं? तर देवा म्हणतो की हा सुद्धा ॲड्रेस फेक निघाला। आता इकडे सारंग हा सावलीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण सावली काही फोन उचलत नाही। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या ही सारंगला बोलवायला येते। ऐश्वर्या म्हणते की सारंग, खाली शिवानी आली आहे, 2 मिनिटं भेटून घे। तेव्हा आता सारंग म्हणतो मला भेटायची इच्छा नाही आहे। तर ऐश्वर्या म्हणते मॉमसुद्धा आली आहे, मॉमने बोलावलं आहे तुला। आणि तेवढ्यात आता इकडे देवाच्या मोबाईलवर लोकेशन आलेलं असतं आणि देवा ते लोकेशन बघतच सावलीला म्हणतो की सावली, अगं हे बघ या ड्रायव्हरचं लोकेशन तर तुमच्या मेंदळे हाऊसच्या जवळ आहे। सावली ते बघून म्हणते की अरे बापरे, म्हणजे तो ड्रायव्हर तिथेच कुठेतरी आहे। सावली म्हणते की तो सारंग सरांना काही करणार तर नाही ना? आणि लगेच आता सावलीकडे बघत देवा म्हणतो तू काही काळजी करू नको। आणि पटकन बाईकवर बसून आता देवा सावलीला घेऊन मेंदळ्यांच्या घराकडे जाऊ लागतो। आणि इकडे आता शिवानी तिलोत्तमा आणि चंद्रकांतरावांना विश्वास देत असते की तुमच्यामध्ये मला खरंच माझे आईबाबा दिसले, मी तुमच्या घराचा आणि या तुमच्या माणसांचा कधीच विश्वासघात करणार नाही। ते ऐकताच आता सारंग तिथे येतो आणि शिवानीला म्हणतो की जेव्हा आपुलकी दाखवायची वेळ आली होती तेव्हा का नाही दाखवलीस अशी आपुलकी? आणि तुला माहिती होतं ना स्वरा तुझ्या ऑफिसमध्ये काम करते आणि तिला आमच्या प्रॉडक्टमुळे रिॲक्शन झाली, हे तू आम्हाला का नाही सांगितलंस? सारंग म्हणतो तुला हे पण माहिती होतं, आम्ही मार्केटमधून आमचा सगळा माल परत मागवला आणि फक्त एकच पॅकेट राहिलं होतं आणि ते तिच्यापर्यंत कसं पोहोचलं आणि हे तुला माहिती नव्हतं का? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हे सुद्धा या शिवानीचंच कारस्थान असेल। डोळ्यात पाणी आणत आता नाटक करत शिवानी म्हणते की तुम्हाला काय वाटतं हे सगळं माझं कारस्थान आहे का? आणि मी असं कधी करेल का? शिवानी म्हणते मी कोर्टातही सारंग हेच सांगितलं, मला वाटलं नव्हतं हे एवढ्यापर्यंत जाईल म्हणून। सारंग म्हणतो शिवानी तू खोटं बोलतेस। सारंग म्हणतो शिवानी त्या दिवशी पार्टीमध्ये तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला होता, त्या दिवशी तुला तर कल्पना आलीच असेल आणि तेव्हा तू का नाही सांगितलंस? शिवानी म्हणते की अरे पार्टीमध्ये खूप गेस्ट होते, तिथे जर हा विषय काढला असता ना तर प्रकरण अजूनच चिघळलं असतं। आणि लगेच आता सारंग म्हणतो की अडचणीच्या वेळेस कसले आले गेस्ट आणि कसलं काय हे तू सांगायलाच हवं होतं। तेव्हा आता शिवानी म्हणते की सारंग अरे तू चिडला असता रे। शिवानी म्हणते की मी सांगितलं नाही, सारंगला राग आला असता, कारण माझं ना सारंगवर खूप प्रेम आहे। ते ऐकताच आता पुन्हा सगळेजण डचकतात आणि शिवानी म्हणते की सारंगवर माझं खरंच प्रेम आहे आणि मला सारंगसोबत लग्न करायचं आहे। आणि ते ऐकताच आता चंद्रकांतराव तिलोत्तमा सगळ्यांना मोठा धक्का बसतो
आणि शिवानी म्हणते मी त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. आणि त्यानंतर आता इकडे देवा हा सावलीला घेऊन आता मेंदण्यांच्या घराकडे येत असतो. सावली म्हणते की लवकर चला देवा भाऊ. देवा म्हणतो काही काळजी करू नको. तर इकडे शिवानी आता सारंगकडे येत म्हणते की मला ना जेव्हा मी सारंगला बघितलं होतं त्या क्षणी मला सारंगवर प्रेम झालं होतं आणि ज्या वेळेस मी सारंगला बघितलं त्यावेळेस सगळं मी विसरले होते अशी शिवानी सांगत असते. आणि शिवानी म्हणते की जेव्हा मी सारंगला त्या बिझनेस अवॉर्डमध्ये बघितलं होतं तेव्हाच मी ठरवलं होतं की सारंगला माझ्या आयुष्यात आणायचंच. आणि शिवानी म्हणते की म्हणून तर मी या घरात आले. ते सगळं ऐकून तिलोत्तमा म्हणते की अच्छा अच्छा. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की म्हणजे हे सगळं वेल प्लांट होतं तर ते ऐकताच आता शिवानी म्हणते यस. तर तिलोत्तमाला धक्का बसतो कारण मला जास्तीत जास्त वेळ सारंगबरोबर राहायचं होतं अशी शिवानी सांगते. ते ऐकताच आता सारंग म्हणतो की बरोबर आहे, सावलीने मला हे अगोदरच सावध केलं होतं सांगून, कारण एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा हेतू कळतो आणि सावलीला बरोबर तुझा हेतू कळला होता असे सारंग शिवानीला सांगतो. आता सारंग शिवानीला म्हणतो की मी तुला स्पष्ट सांगतो, सावली आणि माझं लग्न झालंय आणि सावलीचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे. आणि लगेच आता सारंग म्हणतो आम्हा दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. तेव्हा शिवानी म्हणते की सारंग मी अगोदर तू सावली बरोबर सगळ्यात मोठी लग्न करून चूक केली होती आणि तीच तुझी सगळ्यात मोठी चूक होती. आता पटकन तिलोत्तमा पुढे येत शिवानीचा हात धरते आणि म्हणते की शिवानी तू असं कसं बोलू शकतेस. तेव्हा आता लगेचच शिवानी म्हणते की बरोबर आहे, तुम्हाला तरी ती मुलगी आवडते का. शिवानी म्हणते की सून म्हणून तुम्ही तिला स्वीकारलंय का, तेव्हा माझं काय चुकलंय. आता शिवानी म्हणते की तुम्हाला जशी सून हवी आहे ते सगळे गुण माझ्यात आहे. आता सारंग म्हणतो शिवानी तुझी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे, तुला बाहेरून बाह्यरूपावरून जग सुंदर वाटतं पण तसं नाहीये. आणि सारंग म्हणतो की शिवानी सावलीच्या नाकाची सुद्धा सर नाहीये तुझ्यात. सारंग म्हणतो की सावली सुंदर आहे ते पण नितळ सुंदर आणि तिच्यातील सौंदर्य तुला कधीच दिसणार नाही. सारंग म्हणतो की मी सावलीतील ममता आणि सावलीच्या मनातील प्रेम बघितलंय. सारंग म्हणतो तिच्यातील तो साधेपणा आणि खरेपणा मी अनुभवलाय. आई वडिलांना सांभाळण्याची जिद्द, घर सांभाळण्याची ताकद, या सगळ्या गोष्टी ना मी सावलीच्या आतमध्ये अगदी जवळून बघितल्या तशी सारंग शिवानीला ठणकावून सांगतो. आणि यावरून स्त्रीचं सौंदर्य ठरतंय आणि कुठल्या बुरसटलेल्या सौंदर्याची व्याख्या घेऊन चालली आहे तू शिवानी असे सारंग शिवानीला सांगतो. आणि ते ऐकताच आता शिवानी म्हणते की काय बोलतोय तू सारंग, अरे सावलीपेक्षा मी जास्त सुंदर आहे. आणि लगेचच ते गिफ्ट आणलेले जोराने हाताने आता शिवानी लाथाडून देते. आणि लगेच आता रागाने शिवानी म्हणते की जगात माझ्या इतकं सुंदर तुझ्यासाठी कोणीच असू शकत नाही, कळलं का तुला सारंग. सारंग समोर येत आता शिवानी म्हणते की आणि मला तू हवा आहेस ॲट युनी कॉस्ट, मला तू हवाय सारंग. तर तिलोत्तमा थक्क होती. आणि इकडे आता बबलू हा किरणचा फोन येताच आता घराच्या बाहेर येतो आणि फोन उचलतो. किरण म्हणते की हॅलो बबलू, सावली मॅडम मला ना शिवानी मॅडमच्या ड्रायव्हरचा नंबर मागत होता आणि मला असं वाटतं की काहीतरी विचित्र होणार आहे. बबलू म्हणतो काय. आणि बबलू म्हणतो की शिवानी मॅडम तर घरी आहे आणि त्या राडा करतायत. किरण म्हणते काय म्हणजे तो ड्रायव्हरसुद्धा तिथेच असणार. किरण म्हणते की कारण सावली मॅडम त्याला शोधत होत्या म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी केलं असणार. तेव्हा आता किरण म्हणते की तू सावली मॅडमला फोन करून सांगतो ड्रायव्हर तिथेच आहे म्हणून. किरण म्हणते की बबलू खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. शिवानी म्हणते की एखादी गोष्ट जर मला आवडली ना ती मी मिळवून राहतेच आणि त्यासाठी मला काही जरी करावं लागलं ना तरीसुद्धा, आणि त्यासाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी मी आकाश पातळ एक करीन आणि ती मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. यालाच तर प्रेम म्हणतात अशी शिवानी सारंगला बोलते. सारंग म्हणतो याला प्रेम नाही याला हाव म्हणतात आणि मला काय मिळवायला मी वस्तू नाही आहे शिवानी. शिवानी म्हणते की ओके तू माणूस आहे पण प्रत्येक वस्तूची जशी किंमत असते तशी माणसाची सुद्धा किंमत असते ना सारंग. आणि शिवानी म्हणते की मी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे सारंग, तू फक्त सांग मी काय करू. आणि ते ऐकताच आता सारंग हा विचारात पडतो. इकडे आता पटकन बबलू हा सावलीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे आता बबलू म्हणतो की सावली वहिनी फोन का नाही उचलत. तेवढ्यात आता बबलू हा शिवानीच्या कारजवळ जातो आणि कारचा दरवाजा उघडताच आता तो ड्रायव्हर आता बाहेर येतो. बबलू आता त्याच्याकडे बघतो. त्या उंचापुऱ्या ड्रायव्हरला बबलू म्हणतो की शिवानी मॅडमने तुम्हाला आतमध्ये बोलावलंय. तो ड्रायव्हर म्हणतो कशाला, मला मॅडमने फोन नाही केला. बबलू म्हणतो कशा करतील कारण त्या बिझी आहेत. आणि बबलू त्या ड्रायव्हरला म्हणतो की तूच जाऊन विचार. आणि ड्रायव्हर आता बबलूसोबत आतमध्ये जातो.
आणि आता बबलू त्याच्यासोबत जात असताना पुन्हा आता शिवानी म्हणजे किरणचा बबलूला फोन येतो आणि किरण म्हणते की बबलू तो ड्रायव्हर आहे का आता तुझ्यासोबत. तेव्हा बबलू म्हणतो माझ्यासोबत आहे. तर पटकन तो ड्रायव्हर आता बबलूला बघतो. संशय येताच तो ड्रायव्हर बबलूला ढकलून तिथून पळ काढतो. आता तिलोत्तमाला राग येतो आणि तिलोत्तमा म्हणते की शिवानी तुझ्यासारखी एका रात्रीत रातोरात आम्ही मोठं झालो नाही आहे. आमची कंपनी मोठं करण्यासाठी ना आम्ही मेहनत घेतली, रात्रंदिवस कष्ट केलेत. आता तिलोत्तमा म्हणते की एवढे प्रयत्न करून आम्ही एवढं एम्पायर उभं केलं आहे आणि तुझ्यासारखं कुणीतरी येऊन आम्हा मेंढळ्यांना रस्त्यावरती नाही आणू शकत. तिलोत्तमा म्हणते की एवढी आम्ही कमकुवत नाही आहेत, कळलं का. चंद्रकांतराव म्हणतात की सारंग आपण या बाईचं काय ऐकतो. आणि चंद्रकांतराव शिवानीला जायला सांगतात. तर शिवानी म्हणते नो वे. आणि लगेच आता शिवानी म्हणते की आज मी या घरातून सारंगला घेऊनच बाहेर जाणार. ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते की शिवानी तू आता प्रमाणापेक्षा जास्त सेन्सिबल दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की तू इथे आमच्या घरामध्ये येऊन आम्हाला धमकी देशील. आणि ऐश्वर्या म्हणते की आम्ही तुझं ऐकून घेणार नाही, निघ तू इथून. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हिला अगोदर बाहेर काढायला हवं. आणि ऐश्वर्या म्हणते की चल निघ बाहेर. नील म्हणतो मॉम आपण हिचं का ऐकतोय. आणि तेवढ्यात आता नील तिला धक्के मारून बाहेर काढायला लागतो. तर सारंग नीलला थांबवतो आणि म्हणतो की तिची पातळी विसरली असेल पण आपण नाही विसरायची. आणि हात जोडून आता सारंग म्हणतो शिवानी कारखानीस निघ तू आता जा तू इथून. तेवढ्यात पुढे शिवानी म्हणते की ही शिवानी कारखानीस आहे, जे करते ना ते डोकं टाळ्यावर ठेवून करते. आणि आता शिवानी म्हणते की तुझ्या लक्षात नसेल कदाचित पण तुझ्या सहीचा माझ्याकडे एक पेपर आहे. पण लगेच आता सारंगला ऑफिसमध्ये आपण गेलो होतो आणि शिवानीने दाखवलेल्या पेपरवर सही केली होती आठवतं. आणि शिवानी म्हणते की तेव्हा मी तुझ्या कंपनीलाच काय तुलासुद्धा विकत घेऊ शकते. आणि ते ऐकताच आता सारंगला धक्का बसतो. आणि त्यानंतर इकडे आता शिवानी सारंगला म्हणते की सारंग आज तू शांत डोक्याने विचार कर. आणि उद्या चांगला मुहूर्त आहे. उद्या आपण रीतसर लग्न करूयात. तेव्हा आज तू पूर्ण विचार करून उद्या तयार राहा असे म्हणत आता शिवानी तिथून जाऊ लागते. पण त्याच वेळेस आता दरवाजातून सावली तिथे येते. आणि सावलीने आता शिवानीचं बोलणं ऐकलेलं असतं. पुढे येत आता सावली ही शिवानीसमोर येते आणि सनकन शिवानीच्या कानाखाली मारते. शिवानीचं थोबड आता सावलीने फोडलेलं असतं. तर लगेच आता ऐश्वर्या तोंडाला हात लावते आणि सगळेजण अवाक होतात. तर त्याच वेळेस तो ड्रायव्हर आता पळून जात असताना देवा हा लात मध्ये घालून ड्रायव्हरला पाडून आता ड्रायव्हरला ताब्यात घेतो. आणि खरे सत्य समोर आले असते ते देवा आणि सावलीसमोर. शिवानीने सारंगला लग्न करण्याची ऑफर देताच इकडे सावलीने शिवानीची सगळे अंडी पिल्ली बाहेर काढलेले असतात. आणि ड्रायव्हरला पकडून सगळ्यात मोठा पुरावा आता सावलीने आणलेला असतो. आणि ड्रायव्हरने स्वराचा खून केला आणि त्यामागे आता शिवानी होती. हे सत्य शिवानी समोर आणून आता सावली ही शिवानीला कसा जेलचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.